श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या या आपल्या रॉयल चॅनलवर. आपल्याला सगळ्यांनाच लागलेली चाहूल म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. बघा ना, पाहता पाहता 2000 वर्ष संपत आलं आणि सगळेच जण वाट बघत आहे ते 2026ची. हो, आत्ताच 2026ची सुरुवात होणार आहे आणि ते वर्ष प्रत्येकासाठी कसे असणार याचाच विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येत असेल. आता सगळ्यांना उत्सुकता असणार. सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असेल की 2026 म्हणजे येणारे वर्ष माझ्यासाठी कसं जाईल, काय होईल, यावर्षी अर्धवट राहिलेली कामं पूर्ण होतील का, असे विचार मनामध्ये घर करून राहतील. आणि तुमच्याच मनाचे निरासन करण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, विशेष करून मीन राशीसाठी. तर शनीच्या 7.5चा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. गेल्या 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच काही अनुभव आले असतील. त्यामुळे शारीरिक त्रास, आर्थिक अडचणी वगैरे काही समस्या येऊ शकतात. सामना तुम्ही करत असाल तर बापरे, पुढचं वर्ष कसं जाईल याची सगळ्यांनाच भीती वाटत असणार. पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपलं कर्म नेहमीच चांगले ठेवा, म्हणजे शनी महाराज आपल्याला समाधान देतील. आणि 2026चे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल, मीन राशीसाठी हे वर्ष कसं आहे, कोणते चमत्कार होणार आहेत, काय बदल घडून येणार आहेत ते बघा. कधी तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही बाहेरून शांत दिसता पण आतून तुटत आहात? तुम्ही कधी अनुभवले का? किंवा सध्या असं वाटतंय का? असं वाटत असेल तर तुमचं आयुष्य पुढे जात आहे पण तुमची आत्मा मागेच अडकलेली आहे, असे तुम्हाला कधी जाणवले का? तर मीन राशीच्या माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, 2026 हे वर्ष फक्त भविष्य बदलणारं नाही, तर स्वतःला पुन्हा घडवायचं, स्वतःला पुन्हा शोधायचं आणि एक आध्यात्मिक क्रांतीचं वर्ष आहे. 2026 साल मीन राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. शनीची 7.5 यावर्षी तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की तुमचं जग पूर्णपणे बदलून टाकणार आहे. काही गोष्टी ज्या आता तुम्हाला खूप महत्त्वाच्या वाटतात, उद्या त्या काही अर्थ नसल्यासारख्या वाटतील. तर काही गोष्टींचा उपयोग राहणार नाही, काही महत्त्वच राहणार नाही आणि काही असे लोक तुमच्या आयुष्यात येतील ज्यांच्याकडे तुमच्या भविष्याचा खरा दरवाजा असेल. अचानक अनपेक्षित पद्धतीने अशा लोकांचा तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतील आणि त्यामुळे तुमचं भविष्यच बदलून जाणार आहे. शेवटी मी तुम्हाला एकच सांगेल की जो तुम्हाला 7.5च्या परिणामातून फक्त सुरक्षितता नाही तर खूपच सामर्थ्यवान बनवणार आहे. कारण जे तुम्हाला पुढे ऐकायला मिळणार आहे ते फक्त ऐकायचंच नाही आहे, तर तुम्हाला ते अनुभवायचं सुद्धा आहे. तर 2026 मीन राशीसाठी कसं असेल ते आता आपण हळूहळू पाहणार आहोत. गुरु महाराज तुमच्या आयुष्यामध्ये अनेक काय गोंधळ घालणार आहेत तेही बघूया. 2 जून 2026 रोजी गुरु महाराज मिथुन राशीतून निघून जाणार आहेत आणि कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मीन राशीच्या 5व्या भावात ते सक्रिय होतील. त्या भावामध्ये सर्जनशीलता, प्रेम, मूल, बुद्धिमत्ता, स्पर्धा आणि स्वतःला मांडण्याची ताकद यांचा विचार होणार आहे. गुरु महाराज तुम्हाला वाढ आणि विस्तार देणारे ग्रह आहेत. जेथे गुरु बसतो तो क्षेत्र वाढवतो. गुरु तुमच्या मनाला दिशा देईल. जिथे अडथळे असतील तिथे मार्ग आणि उपायही देतील. तुमच्या कलेतून, भावना आणि विचारांमधून तुम्ही एक नवी ओळख तयार करणार आहात, ज्यात कलाकार, लेखक, आणि आध्यात्मिक व्यक्ती यांचा समावेश असेल. जर तुम्ही काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला त्या कामामध्ये भरभरून यश मिळणार आहे. संतती संदर्भात आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. प्रेमाची नाते अजून घट्ट होणार आहे. जो सिंगल आहे त्याच्यासाठी हा काळ खास आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये अनपेक्षित यश मिळेल. तुम्ही लोकांच्या लक्षात येणार, पण भावनिक होऊन जास्त प्रतिक्रिया देऊ नका. तुमच्या पुढच्या वर्षी प्रेमात जास्त अपेक्षा ठेवणे टाळा. तेच तुमच्यासाठी चांगले ठरणार आहे. क्रिएटिव्ह कामामध्ये थोडी अनिश्चितता दिसेल, कारण तुम्ही थोडं डोकं गरम असाल, कारण तुम्ही जलराशीचे आहात. त्यामुळे निर्णय घेताना थोडंसं नेहमी गोंधळून जाता आणि सतत तुमची दिशा बदलत राहते. पुढच्या वर्षी तुम्हाला कदाचित कळणारही नाही की नेमकी काय करावं. तुमच्या भावना थोड्या नियंत्रण ठेवायला हव्या. तुमच्या कला नक्कीच तुम्हाला पुढे नेणार आहेत. ज्या कलाक्षेत्रामध्ये काम केलेत त्यांना खूप संधी मिळणार आहे. पुढच्या वर्षी पाहूया शनी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवून आणणार आहेत. शनी महाराज तुमच्या लग्नाच्या पहिल्या भावामध्ये असतील, त्यामुळे तुमच्या स्वतःच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. ओळख, व्यक्तिमत्व, शरीर, जीवनाची दिशा यात तुम्हाला नक्कीच काही बदल अनुभवायला मिळणार आहेत. पुढच्या वर्षीचा दुसरा टप्पा इतका महत्त्वाचा आहे की बघा, 7.5चा प्रत्येकाला सुरू झाल्यानंतर आणि शेवटचा टप्पा एवढा परिणामकारक नसतो जितका हा दुसरा टप्पा असतो. त्यामुळे या 2.5 वर्षामध्ये या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी, कारण पहिला टप्पा तुम्हाला नेहमी अडचणी दाखवतो, पण 7.5चा दुसरा टप्पा तुम्हाला त्या अडचणीशी लढायला ताकद देतो आणि तिसरा टप्पा तुम्हाला त्याचे परिणामही देतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही लक्षात ठेवा, शनी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये दिशा बदलत आहेत, पण यावर्षी अचानक आरोग्याच्या काही समस्याही तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. मानसिक ताणही वाढू शकतो, कारण मीन राशीचे लोक थोडेसे जलराशी असल्यामुळे त्यांचं मन नेहमी चंचल असतं. ते अनेकदा द्विध अवस्थेमध्ये असतात. निर्णय घेणं त्यांच्यासाठी कठीण पडतं. त्यामुळे मानसिक ताण वाढतोच आणि पुढच्या वर्षी हा ताण अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील, ते नक्कीच. मेडिटेशन,
आणि अध्यात्माचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता. तुमच्या आयुष्यात काही नाती किंवा कामं सोडावी लागतील, पण जीवाला नवी दिशा नक्कीच मिळणार आहे. तुमच्या आत्मविश्वासाला भरभरून वाढ होणार आहे. मनही शांत आणि स्थिर राहणार आहे. कर्माची गाठ सुटेल, आध्यात्मिक शक्ती वाढेल. जसं एखाद्या सैनिकाला युद्धामध्ये पाठवायच्या आधी कडक प्रशिक्षण दिलं जातं, तसं शनी महाराज तुमच्यावर काम करणार आहेत. तुमचं पॉलिशिंग होणार आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. कारण 7.5 म्हणजे दुसरं काही नाही, तिसरं काही नसून ते तुम्हाला स्वतःला सुधारत असतात. तुमच्यातलं एक वेगळं व्यक्तिमत्व बाहेर काढत असतात शनी महाराज. त्यामुळे मी नेहमी सगळ्यांना सांगते की आपले कर्म नीट ठेवा, नीती चांगले ठेवा, मग तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आयुष्यात काय होणार आहे ते महाराज ठरवतात. अचानक काही चांगल्या घटना घडतील, जोखीम येऊ शकते, पण बदलही होणार नाहीत. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. सगळ्यांना मस्त गोष्ट म्हणजे ही गोष्ट गंभीर आहे, पण तरीही तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. ऑकल्ट म्हणा, हिलंग म्हणा, सायकोलॉजी या क्षेत्रामध्ये अनेक लोक कामं करतायत. त्यांना भरभरून यश मिळणार आहे. दुसऱ्या लोकांच्या मदतीने तुमचा फायदा होणार आहे. मन थोडंसं विचलित होऊ शकतं, त्यामुळे मनावर कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. यावर काम करावं लागेल. हो, आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे मेडिटेशन करण्याचा प्रयत्न. मन कसं कंट्रोल करायचं ते तुम्हाला समजेल. त्यामुळे तुमची ताकद आणि आत्मविश्वासही वाढेल. काम करण्याची पद्धत सुधारेल आणि वेगळेच व्यक्तिमत्व समोर येईल. आता केतू महाराज काय करतील तर संबंध, लग्न, सार्वजनिक जीवनात या गोष्टींमध्ये तुम्हाला बदल दिसून येईल. आता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा व्यक्तीला भेटणार आहात की जो तुमचा मित्र असू शकतो, जोडीदार असू शकतो, किंवा तो सिंगल असा नक्कीच तुमचा परफेक्ट सोलमेट किंवा परफेक्ट पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. मीन राशीसाठी पुढच्या वर्षी एखाद्या छान व्यक्तीशी कनेक्शन जोडून येणार आहे. अचानक सोशल मीडियावरून किंवा आसपास कुठल्याही कनेक्शनमधून एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल, पण हे सगळं चांगलं होणार आहे. मग इथे थोडी सावधगिरी बाळगायला तर हवीच ना. काही नाती निसर्गानेच तुटतील आणि ती जी नाती तुमच्या प्रगतीत अडथळा आणत होती ती तुटून जायला तयार आहेत. त्यात काही हरकत नाही. परमेश्वराने तुमच्यासाठी काही वेगळा प्लॅन केलेला आहे असं तुम्ही समजू शकता. शनी 7.5 जे करतो ते खऱ्या वास्तव्याला समोर आणतो. तो तुम्हाला दाखवतो काय खरं आहे, काय खोटं आहे, काय फसवणूक आहे. त्यामुळे तुम्हाला जागरूक राहावं लागणार आहे आणि प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्यावी लागणार आहे. बरं, नीट विचार करायला हवा अशा गोष्टींचा. म्हणजेच कोणत्याही गोष्टीला हलकं घेणं चालणार नाही. या 2.5 वर्षात ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. 7.5 मी वेगळा व्हिडिओ करणार आहे. त्यात तुम्हाला सगळं समजेल की काय करायचं, काय नाही करायचं, कसं जगायचं. कारण आयुष्यात 7.5 2 ते 3 वेळा जास्तीत जास्त येते, पण घाबरायची गरज नसते. 7.5 कधी कधी चांगलं काहीतरी देऊनही जाते. नक्कीच तुम्हाला वाटेल की जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं आणि हा विश्वास आहे. आता यापैकी कोणतीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडली आहे, तुम्हाला तुमचा हा जोडीदार मिळाला आहे किंवा चांगला मित्र तुम्हाला मिळाला आहे का, ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता यापैकी कुठली गोष्ट तुम्ही अनुभवली आहे किंवा अनुभवणार आहे तेही मला नक्की सांगा. तुमचं करिअर कसं जाणार आहे, व्यवसाय किंवा नोकरीच्या दृष्टीने मीन राशीसाठी हे वर्ष कसं असेल तेही सांगा. बघा, मीन राशीचं करिअर ध्येयाकडे जात आहे. कला, मानसशास्त्र, आध्यात्मिक मार्गदर्शन, शिक्षण, काउन्सिलिंग, इंटेरियर डिझायनर आणि डायमंड काम करणारे हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे. जर तुम्ही या क्षेत्रात नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर ऑनलाईन, डिजिटल वगैरे माध्यमातून तर नक्की भरभरून यश तुम्हाला मिळणार आहे. करिअर सुरू करायचं असेल तर तुम्ही नक्की सुरुवात करू शकता. भरभरून यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरी बदलायची असल्यास तुम्ही विचारही करू शकता. पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करू शकता, कारण यापेक्षा चांगली नोकरी मिळण्याची संधी दिसत आहे. वरिष्ठ मंडळींची तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल. तुम्हाला मार्गदर्शन तर हवेच तुमच्या सहकाऱ्यांना वागणुकीमध्ये अचानक काही बदल होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला थोडे वेगळं वाटू शकतं. नोकरीच्या ठिकाणी तुमची मागणीही वाढेल, म्हणजेच तुम्ही जास्त डिमांडिंग होणार आहात. कधीकधी तुमचं सहकारी केलेल्या बोलण्यांमुळे तुम्हाला ताणही देऊ शकतात, कारण तुम्ही थोडेसे संवेदनशील आहात आणि लगेचच काही गोष्टी मनावर घेता. मग काहीही असो, जर तुम्ही यावर्षी महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असेल तर ते घाईघाईमध्ये घेऊ नका. निर्णय घ्यायचे असतील तर जूनपर्यंत थोडं थांबा. जून नंतर कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्या. आता व्यवसायात करण्यासाठी खूप नवीन प्रोजेक्ट्स येणार आहेत, करार होणार आहे. जर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही तो विस्तार करू शकता, कारण तुमच्यासाठी खूप चांगले योग दिसत आहे. आर्थिक दृष्टिकोनातून पुढचं वर्ष खूप भरभराटीचं असेल. पण एक गोष्ट तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा की तुमचा व्यवसाय जो पारंपरिक पद्धतीने चालला आहे त्यात थोडा बदल घडू शकतो. काही वेगळी आयडिया आणा आणि थोडा फरक करून पहा, म्हणजेच अजून चांगली प्रगती दिसेल. व्यवसायासाठी कुठेतरी लांबचा प्रवास पण होऊ शकतो. पुढच्या वर्षी असं सगळं घडणार आहे. आता आर्थिक बाबतीत कसं असणार यावर थोडं लक्ष देऊया. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आर्थिक दृष्टीने विमा, शेअर आणि वडिलांकडून मिळालेले काही वाद असतील तर त्यातूनही तुम्हाला भरभरून फायदा होणार आहे. कोर्टात
घरात एखादी केस चालू असेल तर तिथूनही तुम्हाला चांगलाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. कला किंवा आध्यात्मिक कामातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. पण भावना ओढून जाऊन खर्च केला तर खर्च करणं गरजेचं आहे, टाळणं गरजेचं आहे. कारण भावना ओढून कधी-कधी अनावश्यक आणि खर्च जास्त होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक ताण येऊ शकतो. त्याचा परिणाम मनावर होतो. मानसिक ताण वाढू शकतो. खर्च कमी आणि नीट विचार करून करायला हवा. ध्यान आणि उपचारांवर जास्त खर्च होऊ शकतो. पुढच्या वर्षी बचत आणि गुंतवणूक तुमचं स्थिर राहील. जर राहणार आहे तर इथे तुला एकदम छान प्रतिसाद मिळणार आहे खर्चाच्या बाबतीत. आता प्रेम आणि लग्नाचा संबंध कसा असेल तर बघा, मी जसं म्हटलं तसं सिंगल आहात, जोडीदार मिळण्याची खूप शक्यता आहे. अचानक प्रेमात पडू शकता. रिलेशनशिपमध्ये आहात, त्यांच्यासाठी बांधिलकी वाढलेली आहे. एकमेकांबद्दल आकर्षण वाढेल, एकमेकांना जास्त समजून घ्याल. आध्यात्मिक कनेक्शन असलेले एक नवीन नातंही तयार होणार आहे. हे नातं काही वेगळंच खास असणार आहे. लेवलवर जाऊ शकतं. काही जुनी नाती तुटू शकतात. पण जे काही वाद असतील, जसं की बाबा-बाबीचं नातं नीट जमलं नाही तर ते तुटूही शकतं. पण तुमची बोलण्याची पद्धत नक्की बदलावी लागेल. तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच नवीन नातं सुरू होण्याची शक्यता आहे. ज्याचं तुटलं किंवा जे लोकं तुमच्या आयुष्यातून गेले आहेत, तुमच्यासाठी नव्हते असं समजा आणि परमेश्वराने तुमच्यासाठी आणखी चांगलं काहीतरी ठेवलं आहे असं लक्षात ठेवा. या अपेक्षा कमी ठेवा आणि विश्वास वाढवा. तुमचं लग्नाचं जीवन ह्या वर्षी खूपच छान असणार आहे. तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवणार आहात आणि खास काहीतरी असं घडलंय तुमच्या आयुष्यात की तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं खरं महत्त्व समजेल. ती गोष्ट चांगली असू शकते, नाही तर काही नकोशीही, पण ती घटना झाल्यानंतर तुमचं प्रेम तुमच्या जोडीदाराशी नक्की वाढणार आहे. आध्यात्मिक वातावरण कायम राहणार आहे. विशेषतः आईचं आरोग्य नीट सांभाळणं खूप गरजेचं आहे. काहीतरी घरं बदलायचं किंवा कुठेतरी स्थलांतर होऊ शकतं. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. अगदी म्हटलं तसं घरच्यांसोबत म्हणजेच कुटुंबासोबत कुठेतरी देवदर्शनाला किंवा तीर्थयात्रेलाही जाण्याची शक्यता आहे. काही छोटेसे मतभेदही होऊ शकतात, त्यामुळे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या नातेसंबंधाशी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी नवीन नाते नक्की लागणार आहे. अगदी सिंगल असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. नवीन नात्यांमध्ये काहीतरी सुरुवात होणार आहे आणि ज्यांना लग्न करायचं आहे, विशेषतः अरेंज मॅरेज करायचं असेल तर मनापासून जोडीदार मिळण्याची चांगली शक्यता आहे. लग्न होण्याचीही नक्की संधी आहे. घरात कोणा एका सदस्याला काही आनंदाची बातमी मिळेल, पण वडीलधाऱ्या लोकांकडून तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल. मुलांच्या बाबतीत काही आनंदाच्या बातम्याही येतील, मग त्या करिअरच्या संदर्भात असो किंवा अन्य कोणत्याही बाबतीत असो. घरात एक आनंदाचा काळ येणार आहे. घरात एखादं शुभ कार्यही होणार आहे. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला खूप समाधान मिळणार आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला चांगली पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी तर अगदी छान वेळ आहे. म्युझिक, फिलॉसॉफी, सायकॉलॉजी किंवा बैठकीच्या क्षेत्रामध्ये जे लोक काम करत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष खूप यशस्वी ठरणार आहे. पण जून नंतर जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण हा काळ खूपच फायदेशीर आहे. मनापासून चांगले निकाल मिळतील, पण लक्षात ठेवा एकाग्रतेत थोडी कमतरता येऊ शकते. त्यामुळे तिथे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतःवर मेहनत करावी लागेल. खास करून जर तुम्हाला मनापासून निकाल हवे असतील तर खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. कष्ट आणि परिश्रम हेच तुमचं एकमेव ध्येय असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये हीच एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आता महिला वर्गासाठी हे वर्ष कसं असेल तर बघा, भावनिक शक्ती, आध्यात्मिक शक्तीत बदल. खूप छान काळ आहे. सुंदर महिलांसाठी तुम्ही यावर्षी मल्टीटास्किंग करणार आहात. मग घरच्यांना पाहून थक्क होऊन जाल. तुम्ही घर, करिअर आणि बाकी सगळ्याच गोष्टी हाताळणार आहेत. मल्टीटास्किंग आणि करिअर, कुटुंब या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्ही तग धरून राहाल. त्यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक आणि घरच्यांना फार काही पाहिजेत नाही. अरे हो, आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे, पण त्यांच्याबरोबर लोक तुमचं कौतुकही जास्त करतील. पण हे सगळं करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जसं पचन बिघडणं किंवा मानसिक थकवा येणं. त्यामुळे जास्त चरबट खाणं टाळा. वेळेवर जेवा, वेळेवर आहार घ्या. बाकी सगळं तर तुम्ही करतच असाल, पण स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. अचानक घरामध्ये मानसिक ताण वाढल्यासारखं वाटू शकतं आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरही दिसून येईल. लेखन, कला क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी हे अजूनही महत्त्वाचं आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये छान परिणाम मिळणार आहे. त्यांना जे लोक कसे असतील किंवा त्यांना काय फळ मिळेल तर बघा, तुम्हाला 2026मध्ये नक्कीच आध्यात्मिक शांती मिळेल. हृदय आणि सध्याची काळजी घ्या, कारण त्यांच्याशी संबंधित त्रास होऊ शकतो. सोबतच तुम्ही स्वतःला वेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त करणार आहात. गरज पडली तर काम पण सुरू कराल. सामाजिक दृष्टिकोनातून तुम्हाला खूप काही करायचं मनात होतं, ते नक्कीच तुम्हाला करता येईल शकते. म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवलं तर मन गुंतून राहील आणि एक गोष्ट, तुमच्या बोलण्यातून तुम्ही इतरांना, आसपासच्या लोकांना दुखवणार नाहीत. कारण कधी
कधी तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना दुखवण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून तुम्ही व्यस्त राहाल, मन व्यस्त राहील, त्यामुळे तुमच्यात एक नवीन जिद्द होईल आणि एक नवीन तेज दिसेल, एक नवीन आत्मविश्वास तुम्हाला जाणवेल. तर आहारही नीट ठेवायला हवा. आता आरोग्य कसं आहे तर चला बघूया. बघा, ह्या वर्षी ताण, निद्रानाश आणि पचनाच्या त्रासांनी खूप त्रास होणार आहे. मेडिटेशनचा किंवा वॉटर थेरपी वापरून तुम्ही आराम करू शकता, त्यामुळे बरं होण्याची शक्यता आहे. आहाराची नीट काळजी घ्या, नियमित व्यायाम करा. आता बघा, मी भावनिक नाही, मी आध्यात्मिक आहे, मी तुटत नाही, मी पुनर्जन्म घेतो, मी पुढे जात आहे, मी वर चढतो आहे. हा मंत्र 2026मध्ये तुम्हाला आत्मविश्वास आणि शांती आणि दैवी मार्गावर यश देणारही आहे. मीन राशीच्या लोकांना यावर्षी फक्त परिस्थितीतून नाही तर परिस्थितीच्याही पुढे जायचं आहे. होय, हाच तर खरा मंत्र आहे जो तुम्ही स्वतःसाठी म्हणायचा आहे. मी भावनिक नाही, मी आध्यात्मिक आहे, मी तुटत नाही, तर मी खंबीरपणे पुढे जात आहे. हाच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे आणि आत्मविश्वासाने कोणतंही काम करा. आता तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट अनुभवायला मिळाली आहे किंवा कोणती गोष्ट तुमच्यासाठी क्लिअर झाली आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. वरील माहितीचे तुम्हाला पूर्णपणे फायदा होईल अशी मला आशा आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओलाही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.